नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा आपला रक्षाबंधनसाठी स्पेशल आउटफिट, मेकअप, हेअरस्टाईल त्याचबरोबर ज्वेलरी, रक्षाबंधनसाठी एकंदरीत तुम्ही कसे तयार होऊ शकता ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही जो ड्रेस निवडता त्याच्या वाईज तुम्हाला त्याच्यावरती कसा मेकअप करायचा. आता रक्षाबंधनचा मेकअप आहे म्हणजे खूप आपल्याला हेवी मेकअप करायचं नाही आहे. अगदी सिंपल असा आपला आजचा मेकअप असणार आहे. छोट्या-छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत असणार आहे. त्याचबरोबर खूप कमी प्रोडक्ट वापरून आपण हा मेकअप लूक तयार करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार. विदाऊट स्किप करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. मेकअप करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या स्किनचं एक प्रॉपर स्किन केअर करायचं आहे. म्हणजे छान फेस वॉश तुम्हाला करायचा आहे आणि स्किन केअर तुमच्या स्किनला चांगलं मॉइश्चरायझर लावायचं आहे, सनस्क्रीन लावायची आहे. कारण की तुमच्याकडून बाहेर वगैरे भरपूर फिरलं जातं. त्याच्यामुळे स्किनची काळजीसुद्धा तेवढीच आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे. मी माझं स्किन केअर ऑलरेडी केलेलं आहे. तर मी छान असं फेस वॉश करून त्याच्यावरती मी सीरम लावलेलं आहे पहिलं. जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलरली बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी प्लमचं सीरम वापरते खूप. नंतर मी लॅक्मेचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे आणि सनस्क्रीन मी बायोटिकची वापरलेली आहे आणि लिप बामसुद्धा बायोटिकचा. ह्या सगळ्या गोष्टी स्किन केअरच्या आहेत आणि या तुम्हाला सुद्धा करायच्या आहेत. कारण की आपलं स्किन केअरसुद्धा तेवढंच व्यवस्थित हवं. जर बेस तुम्हाला व्यवस्थित लॉंग लास्टिंग तुमचा टिकायला हवा असेल तर तुमचं स्किन केअर हे खूप महत्त्वाचं आहे. सो माझं स्किन केअर करून झालेलं आहे. तुम्ही केलेलं नसेल तर तुम्ही सुद्धा करून घ्या. म्हणजे आपण मेकअपला सुरुवात करू. त्यांचा मेकअप आहे म्हणजे खूप जास्त आपल्याला हेवी असा बेस नको आहे. सो मी फाउंडेशन तसं तर खूप कमीच वापरते. तर फिटमीचा मी नॉर्मली वापरत असते. याच्यात माझा शेड जो आहे तो मला माहिती नाही ते 220 आहे. पण आज आपण फाउंडेशन न वापरता आपण इथे CC क्रीम वापरणार आहे. जी की लॅक्मेची ब्रायडल CC क्रीम म्हणून आहे. ओकेजनली खूप छान आहे. एकदम असं इन्स्टंट तुमच्या स्किनला जर म्हणजे एकदम इव्हन टेक्स्चर द्यायला त्याचबरोबर अशी शाईन द्यायला सुद्धा खूप मदत करते आणि कव्हरेजसुद्धा खूप छान देते. त्याच्यामुळे आपण ही वाली CC क्रीम वापरणार आहोत आज बेस म्हणून. त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्याला जास्त घ्यायची नाही आहे. बऱ्याच मुली काय करतात मेकअप करताना फेसवरती करतात पण मानेला आणि कानाला विसरून जातात. मग त्याच्यामुळे काय होतं तुमचा चेहरा एका शेडचा दिसतो किंवा एकदम असा ग्लोईंग दिसतो आणि तुमची मान आणि तुमचे कान आहेत ना ते दोन्ही वेगवेगळ्या कलरचे दिसतात. मग तुम्हाला असं व्हायला नको असेल तर तुम्हाला जे पण तुम्ही प्रोडक्ट म्हणा लावत आहात ना ती सेम तुम्हाला तुमच्या गळ्यावरती आणि कानावरती सुद्धा अप्लाय करायची. आपण याला आता छान असं ब्लेंड करून घेऊयात. BB क्रीम किंवा CC क्रीमचा एक फायदा काय असतो, तुम्ही ब्युटी ब्लेंडरने पण ब्लेंड करू शकता किंवा तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा छान असं क्रीम लावल्यासारखं. कारण की त्याचं जे टेक्स्चर असतं ना ते खूप क्रीमी असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा त्याला छान असं ब्लेंड करू शकता. आता तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यामध्ये म्हणजे एकदम छान असं इव्हन तर फेस झालेलाच आहे. पण त्याचबरोबर चेहऱ्यामध्ये एक खूप अशी एक ब्रायडलची जी शाईन असते ना जसं की आपल्या लॅक्मेच्या या CC क्रीमवरतीच लिहिलं आहे ब्रायडल सूत्रा म्हणून. खरंच खूप छान आहे ओकेजनली लावायला ही वाली CC क्रीम मी तर खरंच रिकमेंड करेल. आणि याची किंमत मला वाटतं याच्यावरती प्राईस नाही आहे पण मी स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच याची प्राईस सांगेल किती आहे. आता आपला बेस झालेला आहे पण आता डोळ्यांच्या इथे काय होतं आपल्याला छान असे डार्क सर्कल वगैरे असतात ते पण कव्हर करायला हवे ना. त्याच्यासाठी आपण कन्सिलर वापरणार आहे. ह्याच्यातला जो असा थोडासा येलो टाईप शेड आहे ना किंवा थोडासा डार्क ज्याने की डार्क सर्कल लपले जाते तो बघा मी डोळ्यांच्या इथे लावून घेणार आहे. सेम मी थोडंसं नाकावर आणि फोरहेडवरती सुद्धा तुम्हाला लावून घ्यायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला तुमचा फेस थोडासा लिफ्टेड किंवा हायलाईट झालेला पाहिजे तुम्हाला थोडासा लगेच फरक जाणवेल. म्हणजे बेस आपला सटल आपला तयार झाला. तुम्हाला खूप जास्त मेकअप केला आहे असं पण दाखवायचं आहे पण खूप छान छान असं स्किन तुमची ग्लोसुद्धा केलेली पाहिजे. तर आपला बेस रेडी झालेला आहे. तर आता डोळ्यांचा मेकअप हा नेहमी तुमचा आउटफिट लक्षात घेऊनच करायचा आहे. आता आपलं आउटफिट हा ब्लॅक कलरचं आहे थोडंसं. मग आपल्याला असं छान असं स्मोकी आहे म्हणजे छान असं डीप काजळ आयलायनर मस्कारा त्याचबरोबर थोडंसं अजून डार्क शेडचं जर तुम्ही आय शॅडोज वापरले ना तर ते खूप छान कॉम्प्लिमेंट कराल तुमच्या आउटफिटला. त्याच्यामुळे तुम्हाला तसंच डोळ्यांचा मेकअपसुद्धा करायचा आहे. मार्सचं आय शॅडो पॅलेट आहे आणि मार्सचे आणि स्विस ब्युटीचे जे प्रोडक्ट आहेत ना खरंच खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला चांगले भेटतात.
याच्यात डार्क शेड मला असं म्हणजे एकदम ब्लॅक कुठलाच वाटत नाही आहे, पण हा थोडासा नाही का नेव्ही ब्लू असं डार्क शेड वाटत आहे. पण आता हा एकदम शेड आपल्याला डोळ्यावरती लावायचा. पण काय करू, हा थोडासा ग्रीन शेड आहे ना तो, बघा तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे, इकडून. आणि दोन्ही डोळ्यांचा मेकअप कधी पण सोबत करायचा म्हणजे एकसारखा होतो, नाहीतर एका डोळ्याचा वेगळा होतो आणि दुसऱ्या डोळ्याचा वेगळा होतो. त्याच्यानंतर आपण हा जो ब्लू शेड आहे ना तो आपण आउटर साईडने परत ब्लेंड करणार आहोत. तुम्ही बघत असाल म्हणजे तुम्हाला दिसत आहे लगेच तुम्हाला डोळ्यामध्ये किती जास्त फरक जाणवायला लागलाय. मेकअप आहे ना तो तुमच्या आउटफिटला सुद्धा कॉम्प्लिमेंट करत आहे ना, फक्त एवढ्याच याच्यामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवते. त्याच्यामुळे आउटफिट आणि कलर कॉम्बिनेशन हे सुद्धा तुम्हाला मेकअप करताना लक्षात घ्यायचं आहे डोळ्यांच्या मेकअपमध्ये, कारण त्याच्यामध्येच आपण कलर ॲड करत असतो. सेम आपण दुसऱ्या साईडला पण करून घेणार आहोत आणि तुम्हाला वरच्या साईडने असं फिरवायचं आहे म्हणजे काय होतं, तुमचे जे एज असतात ना ते थोडंसं सॉफ्ट व्हायला मदत होते. याच्यामध्ये जे शिमरचा हा जो शेड आहे ना थोडासा ब्लूवाला, तो अगदी थोडासा, जास्त नाही, तो घेणार आहे आपण. तर तुम्ही बघू शकता आपल्या डोळ्यांचा मेकअप झालेला आहे. आयलायनर हे लिक्विड आयलायनर जर तुम्हाला लावता येत नसेल तर तुम्ही जे पेन्सिलवाला असतं ना ते सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याला आपण आयलायनर लावून घेऊयात. सो आपलं आयलायनर सुद्धा लावून झालेलं आहे. देन नेक्स्ट येतं काजळ. आता हे मला वाटतं मॅकचं काजळ आहे. बघा जेव्हा तुम्ही इंडियन आउटफिट घालता ना तर त्याच्यामध्ये डोळ्यांचा मेकअप आणि आयलायनर आणि काजळ हे जे 3 गोष्टी आहेत ना त्या खरंच खूप मोठा रोल प्ले करतात. म्हणजे जर तुम्ही फक्त बेस केला नाही आणि फक्त डोळ्यांना आयलायनर, काजळ आणि मस्कारा लावला आणि थोडंसं ब्लश जे की तुम्ही ॲज अ लिपस्टिक वापरला आहे, ह्या गोष्टी जरी केल्या ना तरी तुमचं जे आउटफिट आहे ना इंडियनवालं ते अजून खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही इंडियन वेअर घालाल किंवा जेव्हा पण आपलं ट्रॅडिशनल वेअर घालताना तेव्हा डोळ्यांचा मेकअप हा नेहमीच चांगला करायचा. काजळ, मस्कारा आणि कपाळाला टिकली आणि लिपस्टिक ह्या 3-4 गोष्टी जरी असल्या ना तरी आपला मेकअप आहे ना तो कम्प्लीट होत असतो. नेक्स्ट आपण लावणार आहे मस्कारा. तर हा इनसाइडचा मस्कारा आहे. याच्या अगोदर मी मेबलिनचं वगैरे बऱ्याच वेळा तुम्ही मला वापरताना बघितलेलं असेल. त्याचबरोबर मार्सचा सुद्धा हे खूप अफोर्डेबल आहे आणि मला वाटतं हा काहीतरी मला 110 रुपयालाच भेटलेला आहे. आणि मस्काराची एक हॅक सांगायची तर ना तुम्हाला जर जास्त व्हॉल्यूम पाहिजे असेल ना तर तुम्हाला काय करायचं, 3 कोट द्यायचे म्हणजे मस्काराचे. पहिला एक सुकून दिला ना किंवा दुसरा द्यायचा आणि म्हणजे असं तुम्हाला 3 वेळा रिपीट केलं ना फेक लॅशेस लावायची सुद्धा गरज पडत नाही. एवढा जास्त व्हॉल्यूम तुमच्या पापण्यांना येतो. आता इनसाइडचा मस्कारा आहे ना तुम्ही शॉपमधून घेतला होता. तर ऑनलाईन मला माहिती नाही याची प्राईस किती असेल, पण हा 150 रुपयाच्या आतमध्ये तर नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला फरक दिसतच असेल माझ्या पापण्यांमध्ये. तर आपला हा डोळ्यांचा मेकअप पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता आपण आयब्रोजचं फील करून घेऊया. म्हणजे मला नॉर्मली आयब्रोज फील करायची गरज नाही आहे कारण की माझ्या नॅचरली आहेत थोड्याशा. पण जर तुम्हाला गरज असेलच तर असे जे पावडर फॉर्ममध्ये किंवा पावडर बेसवाले आयशॅडो, आयब्रोचे जे फिलर येतात ना ते तुम्ही वापरलं तर खरंच ते खूप बरं पडतं, कारण की ते बिगिनर्सला ना खरंच व्यवस्थित लावता येतं. पहिलं तर मी कोम करून घेते ह्या छोट्या ब्रशने. बघा तशी तर मला फिलिंगची गरज नाही आहे, पण तरी पण मी करत आहे. तर याच्यातला ना जो म्हणजे हा खूपच डार्क काळा आहे. तशा तर माझ्या आयब्रो काळ्याच आहेत, पण एकदम डार्क केलं तर खूप जास्त आर्टिफिशियल दिसतं. मग त्याच्यामुळे हा थोडासा जो लाईट आहे ना एकदम चारकोलच्या ऐवजी
थोडासा लाईट ग्रेमध्ये जो जातो ना शेड, तो वाला मी घेतला आहे. आणि अगदी थोडं बघा, इथे थोडीशी मला गरज वाटते ना, तर तिथे मी थोडंसं फील करते आणि इथे थोडंसं लागलेली पावडर आहे ती व्यवस्थित स्प्रेड होईल. आयब्रोसुद्धा आपले कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट येतं आपलं हायलायटर आणि ब्लश राहिलेलं आहे. तर हे मला वाटतं 4-5 वर्ष झालं हे एकच आयशॅडो पॅलेट मी वापरते, ज्याच्यातलं की ब्लश आणि हायलायटर दोन्हीसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हीसुद्धा मला वापरताना बघितलं असेल. खरंच खूप छान आहे. आणि जर तुम्ही हे एकच आयशॅडो पॅलेट जरी घेतलं ना, तरी याच्यामध्ये तुमचा बेसिक सगळा आय मेकअप, कॉन्टोरिंगचे सुद्धा याच्यात कलर आहेत, हायलायटर आहे, ब्लश आहे, त्याचबरोबर शिमरचे सुद्धा शेड आहेत. ह्याच्यातून सुद्धा तुम्ही एखादा हायलायटर म्हणून वगैरे वापरू शकता. पहिलं तर ब्लश वापरते. माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे मेकअपचा ब्लश म्हणजे. म्हणजे ही माझी तरी ट्रिक आहे. मी ब्लश लावल्यानंतर एकदा त्याला छान असं फेशियल वाईपने हे करत असते. आता त्याच्यानंतर हायलायटरसाठी बघा, ह्याच्यात एकतर हे हा पूर्णच व्हाईट आहे आणि त्याच्यानंतर हा थोडासा एक कॉपरचा एक शेड आहे. तर मी हा वाला वापरत आहे. तुम्हाला फरक जाणवत असेल लगेच. मेकअप कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता की ते नॅचरल आणि सट्टल लुक आलेला आहे तुमच्या चेहऱ्याला. अगदी खूप असं हेवी बेस वगैरे काहीच वाटत नाही. आणि त्याच्यानंतर आता लिपस्टिक येते. आता आपला ऑलरेडी आय मेकअप जास्त हेवी झालेला आहे. बेस आपला सटल आहे किंवा नॅचरल आहे, कारण आपण CC क्रीम वापरलेली आहे. पण आपण लिपस्टिकसुद्धा इथे जास्त डार्क वापरणार नाही. सो आपला हा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. ऑफकोर्स आता आपण याच्यावरती ज्वेलरी घालणार आहोत. सो आपण बिंदी लावून घेऊयात. विदाऊट बिंदी आपली इंडियन आउटफिटच इनकम्प्लीट आहे. आता याच्यावरती इयरिंगमध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. आपल्याकडे हे 2 ऑप्शन आहेत इयरिंगमध्ये. हे थोडंसं ऑक्सिडाईजमध्ये आहे आणि हे स्टोनमध्ये आहे. सो मला हे खूपच असं काळं काळं वाटत आहे ना, म्हणजे आउटफिट पण ब्लॅक आणि ऑक्साईड ज्वेलरी. सो आपण हे वाला ट्राय करूयात. आता ऑलरेडी आपल्या इयरिंग थोडेसे हेवी झालेले आहेत. तसं तर गळ्यात काही घालायची गरज नाही आहे. जर तुम्हाला गळ्यात काही घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा ह्या ज्या गोल्डन चेन येतात ना, त्यासुद्धा ट्राय करू शकता. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला इयरिंग वगैरे मॅच करायची वगैरे काहीच गरज पडत नाही आणि ते बऱ्यापैकी सगळ्याच आउटफिटवरती खूप छान दिसतात. आता त्याच्यानंतर हातात बघितलं तर तसं याचे फुल स्लीव्ज आहेत. तुम्हाला हातामध्ये तुम्ही जास्त काही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पण जर तुमच्याकडे अशा छान अशा गोल्डनवाल्या वगैरे बांगड्या असतील ना, ज्या की थोडंसं तुमच्या आउटफिटला अजून कॉम्प्लिमेंट करते, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अँड ऑफकोर्स वॉच. आता आपण हेअरस्टाईल करणार आहोत. आपली सिंपल सोबर हेअरस्टाईल सुद्धा तयार झालेला आहे.
खूप छान असा आपला लुक झालेला आहे. सो असा हा आपला आजचा मेकअप आणि हेअरस्टाईलचा लुक होता. आय होप की तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा मी केलेला मेकअप तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे मनापासून. आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक आहे ना खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी एक एक व्ह्यू एक एक लाईक काउंट करत असते. सो त्याच्यामुळे खरंच थँक्यू सो मच. अँड भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये.